नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीकाळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र कुश्य आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो किस्तू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:33 ते 9:13 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 त्याचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:33 आणि यमगंड काळ दुपारी 3:52 ते 5:32 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर युतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमच्यातला कामाचा उरक दांडगा राहील. तुमची ऊर्जा अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. आत्मविश्वासात सुद्धा भर पडण्यासारखं दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. नवनवीन जबाबदारी तुम्ही अंगावर घेऊ शकता आणि ती पूर्ण सुद्धा करून दाखवाल. आजच्या दिवशी फिरणं थोडंसं जास्त होईल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भामधले काही कामं तुमची मार्गी लागतील. महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करण्यास आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. इन्कमच्या संदर्भाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी खुले होतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. मात्र तुमचे निर्णय आजच्या दिवशी अचूक ठरतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र एक्झर्शन जास्त झाल्यामुळे थकावट आल्यासारखा वाटेल आणि त्याचा त्रास तुमच्या शरीर मनावर होऊ शकेल. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. त्यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी इन्कम वगैरे चांगलं होईल. आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळताना दिसतील. याचप्रमाणे
मित्र परिवारावर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थलात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाचा ठसा उमटवा. तुमचे आप्तगण, मित्रगण किंवा तुमच्या बरोबर काम करणारे जे माणसं असतील त्यांच्याबरोबर आणि तुमचे वरिष्ठ यांच्या म्हणजे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवीन नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. जो कॉन्फिडन्स खूप चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्याचप्रमाणे ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. नवीन कामं हाती घेऊ शकता. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकता. ते अचूक ठरतील. काही चांगले इंटेन्शनसुद्धा मिळू शकते. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता सुद्धा आजच्या दिवशी उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. ज्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थलात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. छोटे मोठे अनपेक्षित काही लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थलात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थलात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकते. याचप्रमाणे ते तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे कागदपत्री व्यवहार कमिंग प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थलात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी निश्चित करू शकता. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभू शकेल. वैवाहिक जोडीदाराशी नातेसंबंध सुधारतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.